संगमनेर शहराचा वाढता विस्तार आणि लोकसंख्या लक्षात घेता दिवसेंदिवस कचऱ्याची समस्या मोठ्या प्रमाणावर भेडसावते। कचरा निर्मूलनासाठी नागरिकांचं प्रबोधन होणं गरजेचं आहे। याच पार्श्वभूमीवर जय हिंद लोक चळवळीच्या माध्यमातून शहर आणि तालुक्यात लवकरच स्वच्छता मोहीम अभियान सुरू केलं जाणार आहे। या दृष्टीने महत्त्वाची बैठक मंगळवारी तांबे हॉस्पिटलमध्ये पार पडली। याप्रसंगी आमदार डॉक्टर सुधीर तांबे, दुर्गाताई तांबे, नगराध्यक्ष दिलीप पुंड, डॉक्टर सुचित गांधी, स्मिता आहेर, डॉक्टर निलिमा निघुते यांसह मान्यवरांची उपस्थिती होती। कचरा समस्येवर मात करण्यासाठी टाकाऊपासून टिकाऊ परसबाग फुलवण्याचं आवाहन यावेळी करण्यात आलं। कचऱ्याचं वर्गीकरण करून परसबाग फुलवणाऱ्या स्मिता आहेर यांनी यावेळी आपली कल्पना मांडली। भाज्यांचे देठ किंवा खरकट उरलेलं जसे म्हणजे ज्याचं त्याचा विघटन कुजू शकतात जे पदार्थ ते सगळे बाजूला केले मग आम्ही आणि प्लास्टिक वगैरे जो कचरा असेल तो बाजूला केला। नंतर मग खूप फुलं लागतात त्या कुंड्यातल्या झाडांना खूप फुलं लागतात असे तो कचरा वापरला तर। आणि शिवाय दुसरी गोष्ट अशी झाली की जो कचरा आपण रोजच्या रोज कुंड्यात डस्टबिन फेकतो ना तो त्याचं प्रमाण खूप कमी आहे। 15 दिवस म्हणजे नंतर तर मी तो शून्यच कचरा झालाच म्हणा। नंतर आता मी कचरा टाकतच नाही आम्ही कचऱ्याच्या गाडीत। त्याचं वर्गीकरण करतो, जो कुजणारा कचरा आहे तो बाजूला करतो आणि जो असा पेपर्स वगैरे ते बाजूला करून रद्दीमध्ये टाकणं किंवा काचेच्या लोखंडीच्या वस्तू त्या भंगारमध्ये देणं असं करतो। आणि ह्या कचऱ्यामुळे खूप सुंदर बाग फुलली आमची। आळूचे पानं वगैरे कारले असे खूप आणि फुलं सुंदर दिसतात। तर नगराध्यक्ष दिलीप पुंड यांनी माजी नगराध्यक्षा दुर्गा तांबे यांच्या कार्यकाळात शहरात यशस्वीपणे राबवण्यात आलेल्या स्वच्छता मोहिमेची दखल घेऊन संत गाडगेबाबा पुरस्कारासाठी संगमनेर पालिकेची दखल घेतल्याची माहिती दिली। अभिमानाने सांगावंसं वाटतंय कारण आपण पूर्वी टीव्ही लावला आणि जर संगमनेरच्या बातम्या असतील तर त्या जर दुर्गाताई उभ्या राहिल्या तर त्या म्हणायच्या ओला कचरा आणि सुका कचरा। तो महिला म्हणायचे सारखे काय दुर्गाताई ओला कचरा आणि सुका कचरा सांगताय। दरवेळेस काय त्याचं महत्व त्यावेळेस आपल्याला पटत नव्हतं। परंतु मागच्या आठवड्यामध्ये डॉक्टर साहेब गाडगेबाबा यांची कमिटी आली होती आणि त्यांनी 10/11/9/10 या काळामध्ये अतिशय स्वच्छता अभियान चांगल्या रीतीने राबवलंय। ही बातमी तुम्हाला याच्यात आपली निवड झालेली आहे। ते पारितोषिक आपल्याला तर मिळणारच आहे पण ते सर्व पारितोषिक मिळण्यासाठी दुर्गाताई तांबे यांचं फार मोठं महत्त्वाचं योगदान आहे। तर या अभियानाच्या प्रवर्तक दुर्गाताई तांबे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केलं। तर हे असं दृश्य सगळीकडे खेड्यांमध्ये सगळीकडे झालेले आणि प्रत्येक जण म्हणतो किती घाण पण ती घाण काढण्याची कुणाची तयारी नाही किंवा प्लास्टिक बंद करावं, प्लास्टिक वापरायचं बंद करावं अशी कुणाची तयारी नाही। पण जे खरोखर आज तरी आपल्या शहरामध्ये खूप व्यक्ती किंवा तालुक्यामध्ये काही व्यक्ती आपले असे काम करतायत। तर शहरामध्ये आज साधारण आपली लोकसंख्या 15,000 कुटुंब आपल्या शहरामध्ये आज आहेत। ही कुटुंब संख्या ही 15,000 आहे। त्यातले 15 ते 20 कुटुंब ओला कचरा म्हणजे शून्य कचरा, त्यांच्याकडे कचऱ्याला बादलीच नाही। आता स्मिताताई आहेर यांनी सांगितलं की माझ्याकडे कचऱ्याला संगमनेर शहर आणि परिसर स्वच्छ ठेवणं ही आता प्रत्येकाची जबाबदारी असून नागरिकांचाही त्यात उत्तम सहभाग अपेक्षित आहे। कचऱ्यापासून बायोगॅस, सेंद्रिय शेती आणि इतर पर्यावरणपूरक पर्याय उपलब्ध असल्यानं त्या दृष्टीनेही नागरिकांचं प्रबोधन केलं जाणं गरजेचं आहे। सी मूव्हीज अँड न्यूजसाठी प्रतिनिधी बाबासाहेब कडू, संगमनेर।